वळसंग केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री अण्णासाहेब भीमराव कबाडगे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रविवार दि. 31 मे 2026 रोजी जत रोड, गुड्डापूर येथील श्री धानम्मादेवी मंगल कार्यालय येथे उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात अनेक दशके प्रामाणिकपणे सेवा बजावत हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या एका आदर्श शिक्षणसेवकाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सांगलीचे अधिकारी, पंचायत समिती जतचे अधिकारी, विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सेवाकाळात अण्णासाहेब कबाडगे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांची शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा व सेवाभावामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पहार व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब कबाडगे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकारी शिक्षक, अधिकारी, ग्रामस्थ व कुटुंबियांचे आभार मानले. शिक्षण क्षेत्राची सेवा करण्याची संधी मिळणे हेच आपले मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सौ. पार्वती अण्णासाहेब कबाडगे, सौ. अक्षता पद्मजित पुजारी, चिरंजीव. अक्षयकुमार अण्णासाहेब कबाडगे, कुमार. आराध्या, जानू, महादेव आणि कबाडगे परिवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमानंतर दुपारी प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेत निवृत्त जीवनासाठी अण्णासाहेब कबाडगे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. हा सेवापूर्ती गौरव सोहळा केवळ निवृत्ती समारंभ न ठरता एका आदर्श शिक्षणसेवकाच्या कार्याचा गौरव करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला. त्यांच्या कार्याचा सुवर्ण अध्याय शिक्षण क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी राहणार असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.